नमस्कार. कधी विचार केलाय का की रोज जेवढं टायपिंग आपण करतो ते जर निम्म्याहून कमी झालं तर कसं वाटेल? आज आपण एका अशा जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत जे आपलं टायपिंगचं कामच बदलून टाकेल. हे तर आपल्या सगळ्यांसोबतच होता ना. म्हणजे तोच तो ईमेल, तेच ते उत्तर, तोच पत्ता. सारखं सारखं टाईप करून अक्षरशः कंटाळा येतो. आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपला कितीतरी महत्वाचा वेळ ह्यातच जातो. हे ना एका दुष्ट चक्रासारखं आहे. रोज सकाळी उठून तेच ईमेल्स, तीच उत्तरं आणि तेच फॉर्म्स भरणं. या सगळ्यात फक्त आपला वेळ नाही जात, तर आपली एनर्जी आणि काहीतरी नवीन करण्याची इच्छा ती सुद्धा कमी होत जाते. पण थांबा, या चक्रातून बाहेर पडायला आता एक खूप सोपा आणि जबरदस्त मार्ग आहे. एक असं टूल आहे जे आपलं टायपिंग एकदम स्मार्ट बनवतं. या टूलचं नाव आहे प्रोकीज. आता हे काय आहे? तर हे आहे एक टेक्स्ट एक्सपॅन्शन टूल. सोप्या भाषेत सांगायचं तर फक्त एक छोटासा शॉर्टकट टाईप करायचा आणि प्रोकीज आपोआप त्याचं एका मोठ्या वाक्यात किंवा चक्क पूर्ण ईमेलमध्ये रूपांतर करतं. आणि याचा परिणाम काय होतो माहितीये? तर प्रोकीज आपलं टायपिंगचं काम जवळपास 70 ते 80% कमी करू शकतं. विचार करा, म्हणजे किती वेळ आणि मेहनत वाचेल. पण मग प्रश्न येतो की ही जादू चालते तरी कशी? चला बघूया तर, की फक्त काही अक्षरं एका क्षणात पूर्ण पॅराग्राफमध्ये कशी बदलतात. समजा कीबोर्डवर फक्त 2 अक्षरं टाईप केली, जी आणि एम. आणि बघा काय होतं, डोळ्याचं पातं लावण्याच्या आत जीएमचं रूपांतर या पूर्ण वाक्यात होतं. हीच आहे प्रोकीजची कमाल. एकदम सोपं, फास्ट आणि खूपच प्रभावी. हे काम कसं करतं तेही अगदी सोपं आहे. स्टेप 1, आपल्या गरजेनुसार एक शॉर्टकट बनवायचा. स्टेप 2, जेव्हा आपण तो शॉर्टकट टाईप करतो तेव्हा प्रोकीज तो टेक्स्ट आपोआप मोठा करतं. आणि स्टेप 3, याचा परिणाम म्हणजे आपला वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतात. सिंपल. आता इथे बघा काही मस्त उदाहरण आहेत. जसं की BRB टाईप केलं की लगेच बी राईट बॅक येतं. TY टाईप केलं की थँक्यू सो मच असा मोठा मेसेज येतो. आणि सिग टाईप करताच आपलं पूर्ण ईमेल सिग्नेचर तयार. ओके, तर हे टूल काम कसं करतं हे तर कळलं. पण आता जरा पुढे जाऊया आणि बघूया की ह्याच्या मदतीने आपण आपलं काम अजून कसं सुधारू शकतो. आपली प्रोडक्टिव्हिटी एका वेगळ्याच लेव्हलवर कशी नेऊ शकतो. अच्छा, तर हे प्रोकीज वापरायचं कुठे? सगळीकडे. ऑफिसच्या ईमेलसाठी, कस्टमर सर्व्हिसच्या उत्तरांसाठी, ऑनलाईन फॉर्म भरताना, बिझनेस मेसेजेसमध्ये, अरे अगदी यूट्यूब कमेंट्समध्ये सुद्धा. म्हणजे विचार करा किती फ्लेक्झिबल आहे हे. याचा वापर ना 2 प्रकारे करता येतो. एक म्हणजे बेसिक वापर, छोट्या छोट्या गोष्टींसाठी, जसं की गुड मॉर्निंग वगैरे. पण याचा खरा पॉवर तेव्हा दिसतो जेव्हा आपण पूर्णच्या पूर्ण ईमेल टेम्पलेट्स किंवा जी माहिती सारखी लागते ती सेव्ह करण्यासाठी याचा वापर करतो. बरं, आता ह्या टूलचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल तर काही सोप्या टिप्स आहेत. असे शॉर्टकट बनवा जे लक्षात ठेवायला एकदम सोपे असतील. जी वाक्य रोजच्या वापरातली आहेत त्यांचे शॉर्टकट तर बनवायलाच हवेत. आणि हो, कामाप्रमाणे शॉर्टकटचे ग्रुप बनवले ना तर सगळे एकदम सोपं आणि व्यवस्थित राहतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे वापरायला सुरुवात करणं अगदी काही सेकंदांचं काम आहे. लगेच इन्स्टॉल करून वापरायला सुरुवात करता येते. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. 1. क्रोम वेब स्टोअरमधून प्रोकीज इन्स्टॉल करायचं. 2. स्निपेट सेक्शनमध्ये जाऊन आपला पहिला शॉर्टकट ॲड करायचा. आणि 3. लगेच वापरून बघा आणि त्याची जादू अनुभवा. आणि थांबा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे इतकं जबरदस्त टूल पूर्णपणे मोफत आहे. हो, हे एक साधं क्रोम एक्सटेन्शन आहे जे कोणीही कोणताही खर्च न करता आजच्या आज वापरू शकतं. तर मग जाता जाता एक विचार. जर रोजचा टायपिंगमधला इतका वेळ वाचला, तर त्या वाचलेल्या वेळेत असं कोणतं महत्वाचं किंवा क्रिएटिव्ह काम करता येईल जे करायचं मनात तर खूप आहे पण वेळेअभावी राहून जातं. जरा विचार करून बघा.